तीन दिवसापासून पावसाचा तडाखा, गारपीटमुळे धान पीकसह पेरू, पपई सारख्या बागायत पिकांना देखील फटका. सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भरपाईची केली मागणी. गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील काही भागात रविवार, सोमवार व मंगळवार या 3 दिवस आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा आणि गारांच्या पावसाने शेतकऱ्याची जणू कंबरच मोडली आहे. ऐन कापणीला आलेले धान पीक गारपीटने झोडपून काढले आहे. धानाच्या लोंबाला अक्षरशः धान राहिले नसून काही ठिकाणी नुसते तणस उभी आहे. अशात शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेले घास हिरावून गेले आहे. भात पिकाची पेरणीपासून कापणीपर्यंत आलेला खर्चही निघणार नाही असे चित्र काही भागात आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे तयार करून भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 2 दिवस गारीचे पाऊस आलेच, मात्र पुन्हा मंगळवारच्या सायंकाळी देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा धास्तावला आहे. तर रविवार, सोमवार व मंगळवारच्या रात्रीला आलेल्या पावसाने गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धान पिकासह मका, काकडे, ऊस, पेरू, आंबासह अन्य पिकांचे देखील मोठे नुकसान केले आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली, राका, कोकणा, कोसमघाट, खोडसिमनी, तिली, घाटबोरी, घोटी, सडक-अर्जुनीसह अनेक गावात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे हे नुकसान झाले असून अनेक घरांची देखील पडझड झाली आहे. कापणीला आलेल्या संपूर्ण धान पीक गारपीटने झोडपून खाली पडले आहे. वादळ, पाणी, गारपीट संपूर्ण गावामध्ये नुकसान आहे. पंचनामे करणं सुरू आहे समजा पटवाडी साहेबाचा, तर आम्हाला लवकरात लवकर मदत आली पाहिजे अशी आपली इच्छा आहे. पावसासोबत ते गारपीट जी आली, त्या गारपीटमुळे सगळ्या धानाची नुकसान झाले आहे. सगळं घाटं घडले आहेत, पडले आहेत खालती. हार्वेस्टरचा सुद्धा खर्च निघू नाही शकत अशी पोझिशन शेतकऱ्याची झाली आहे. वारा आणि गारपीट, चक्रीवादळ असा तुफान आला आपल्या गावामध्ये आणि त्याच्यासोबत मोठी गारपीट आली आणि त्याच्यामुळे धानाचे लोंब आणि त्याच्या फांद्या ह्या सगळ्या जमिनीमध्ये झडल्या. त्याच्यामुळे शेतकऱ्याची भयंकर प्रमाणात नुकसान झालेली आहे. त्याचबरोबर इतर पिकंसुद्धा, ऊस आहे, फळबाग आहे, याची सुद्धा मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली आहे. माझ्याकडे 5 एकरामध्ये धानाचं उत्पन्न, धानाची शेती आहे. त्यामधील पूर्ण 5 एकराचं धानाची लोंबी व त्यातील धान खाली जमीन नष्ट झालेले आहेत आणि त्याचा जर आपण आता कापणीसुद्धा केली तर त्यातून मजुराचे सुद्धा पैसे आपल्याला मिळणार नाहीत अशी दयनीय व्यवस्था आज या शेतकऱ्याची झालेली आहे. तर अक्षरशः भात पिकाच्या लोंबाला दाना दिसत नाही, तर पपई लागलेले अनेक झाड जमीनदोस्त झाले असून गारपीटमुळे पपईचे फळ खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. सोबत पेरूच्या झाडाच्या फांद्या तुटल्या असून फळांची देखील पडझड झाली आहे. तालुका प्रशासनाने काही भागात नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले असून नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. काल इथे 28 तारखेला सायंकाळच्या दरम्यान जे पाऊस आणि गारपीट झालं, त्याचं जे नुकसान झालं त्याचं पंचनामे आम्ही करणं सुरू आहे आणि याचा अहवाल आम्ही लवकरच शासनाला पाठवू तहसील ऑफिसला. 2 दिवस वाऱ्यासह गारपीट पडली, तर मंगळवारच्या सायंकाळी पुन्हा पावसाने झोडपून काढले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांचे पीक करपले आहे. मात्र आता अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे तोंडाजवळ आलेला घास हिरावून जात आहे. बागायत पिकाची शेती करणारे शेतकरी सुधीर कोरे सांगतात, पिकाला पाणी कमी पडल्यामुळे त्यांनी 2 किमी अंतरावरून पाण्याची सोय केली. मात्र आता हाती आलेले पीक जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांनी देखील भरपाईची मागणी केली आहे. सायंकाळी अचानक पाऊस आला आणि वादळ आला आणि गारपिटीमुळे माझे अथोनात नुकसान झालं आहे. पेरूचे खांद्या पण मोडल्या आहेत आणि पपईचे झाडं पण मोडले आहेत. खूप प्रमाणात झाडे मोडले आणि पाणी वगैरे सगळे फळ पडून माझं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि मी हा बाग 2 महिन्यापासून नदीत पाणी आणून स्टोअर करून मी बाग
पिकवत आहे आणि माझा खर्च खूप वाढलेला आहे. पेरूला फोम पेपर लावला आणि ऐन काढणीच्या वेळेस माझा शेतातलं फळ वगैरे खराब झालेलं आहे. शासनाने पंचनामे करून मला नुकसान भरपाई द्यावी ही विनंती आहे.